नमस्कार, नमस्कार, नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याबरोबर एक नाही, 2 स्पेशल गेस्ट आलेले आहेत आणि विजय लोकपल्ली सर आणि त्यांचा मुलगा अक्षय लोकपल्ली अशी वडील-मुलाची जोडी आज आपल्याकडे आलेली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. स्पोर्ट्स कट्टाला आपण फक्त क्रिकेट करत नाही. आपण सगळ्या खेळांचा सारासार विचार करून त्या खेळांच्या वेगवेगळ्या अचीव्हमेंट्स किंवा त्या खेळांची वेगवेगळी माहिती आपण लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजचा एपिसोडही त्याच अनुषंगाने आहे. विजय लोकपल्ली सर आणि अक्षय लोकपल्ली या दोघांनी मिळून नेटफ्लिक्स नावाचं बॅडमिंटनवरचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बॅडमिंटनचे जुन्या खेळाडूंपासून आत्तापर्यंतची सगळी माहिती आहे. तर एकतर अशा खेळांवरती पुस्तक लिहिणं आणि ते पब्लिश करणं, त्याच्यासाठी एवढा रिसर्चला वेळ देणं, या सगळ्या गोष्टी या दोघांनी केलेल्या आहेत. तर हा संपूर्ण प्रवास आपण आज त्यांच्याकडनं समजून घेऊया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्याच्या मागे काय काय मेहनत करण्यात आलेली आहे. अक्षय, मी तुझ्यापासून सुरुवात करतो. पहिली गोष्ट तर बॅडमिंटनवरचं पुस्तक लिहावं असं म्हणजे का वाटलं? शुअर आदित्य. तर आय थिंक इनिशियली मी वडिलांबरोबर त्यांनी एक क्रिकेटवर पुस्तक करत होते अँड त्याच्यामध्ये मी थोडं कंट्रीब्यूट केलं. सो वेन फायनली जेव्हा ती पब्लिश झाली, वेन द पब्लिशर्स गॉट टू नो की माझं पण त्याच्यामध्ये कंट्रीब्युशन होतं, तर त्यांनी डिसाईड केले की आम्हाला अजून एक पुस्तक ऑफर करायचं. अँड त्यांचं इनिशियल आयडिया हे होतं की इट शुड बी ऑन बॅडमिंटन, बिकॉज आय थिंक बॅडमिंटन, जसं तुम्ही म्हणलं की बॅडमिंटनवर जास्त पुस्तकं नाही आहेत या न्यूजपेपर्स, मॅक्सिमम मॅगझिन्स तेवढं कव्हरेज आहे. तर त्यांचं इनिशियल आयडिया हे होतं आणि सुरुवात आम्ही पहिले विचार केले मे बी विमेन्स बॅडमिंटन आम्ही फोकस करायचं. पण तिथून जसं जसं आम्ही प्लेयर्सशी भेटलो, पहिलेचे प्लेयर्स, मेजॉरिटी कव्हरेज पहिलेच्या प्लेयर्सचीच आहे. तिथून वी रिअलाइज दॅट मे बी विमेन्स बॅडमिंटन जर कव्हर केले दॅट वुड नॉट बी ट्रू जस्टिस टू द स्पोर्ट. And so finally we ended up covering male and female badminton players. So that's how it happened. सर, तुम्ही विजय लोकपल्ली सर, तुम्ही आधी कट्ट्यावरती गप्पा मारायला येऊन गेलेला आहात. विजय लोकपल्ली हे नाव स्पोर्ट्स जर्नलिझममध्ये गेली 30 वर्ष सगळ्यांना माहिती आहे. तुमची वेगवेगळी पुस्तकं आहेत. तर तुम्ही म्हणजे या पुस्तकाच्या आधी, बोलण्याच्या आधी मला सांगा की लोक म्हणतात आता की काही ही नवीन जनरेशन वाचत नाही, वाचणं कमी झालेलं आहे, त्याच्यात आपण बॅडमिंटनवरती पुस्तक लिहायचं, हे तुम्ही कसा विचार केलात आणि पुढे कसे गेलात? थँक्यू आदित्य, मला आणि अक्षयला या प्लॅटफॉर्मवर बोलवायला. खरं सांगायचं तर मला असं म्हणजे घरी आमच्याकडे खूप पुस्तकं आहेत आणि अक्षयला आधीपासून आवड आहे पुस्तकं वाचायचे. वेगळ्या सब्जेक्ट्सवर तो वाचतो लहानपणीपासून. तर मला जेव्हा ही संधी दिसली की एक पुस्तक करता येईल, तर मला ह्या गोष्टीचा आनंद झाला की त्याचं लेखन तुमच्यापर्यंत पोहोचावं. आता इथे आमचं दोघांचं नाव आहे, पण मेजॉरिटी जे काम केले अक्षयनी केले, रिसर्च त्यांनी खूप केलं. प्लस तो म्हणाला आम्ही जसं प्लेयर्सना भेटत गेलो तशी संधी तर होतीच वेगळ्या प्लेयर्सना भेटायची, पण आम्हाला एवढं जाणवलं की फक्त विमेन बॅडमिंटन प्लेयर्स पेक्षा थोडं रेंज मोठं करावं आणि मग आम्ही रिसर्च सुरू केलं. जुने प्लेयर्स, त्यांच्याशी भेटणं. सगळ्यात मोठी गोष्ट आदित्य या पुस्तकाचं जे मी म्हणेन नवल आहे ते हे की फक्त प्रकाशनात आणि त्या काळातले प्लेयर्सना सोडून आम्ही सगळ्यांना भेटून लिहिलेलं आहे. सगळ्यांना आम्ही ओळखतो.
तर ते थोडंसं फॅसिलिटेट झालं. पण ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की आम्ही एक क्रिकेटच्या बाहेर एक प्रयत्न केला. खरंय. म्हणजे मी पुस्तक बघितलंय, पुस्तक वाचलंय. तर मला हे दिसतंय, त्याच्यामागची मेहनत दिसते की तुम्ही एवढी मागे जाऊन एवढ्या लोकांशी भेटून बोललात. तर म्हणजे आम्ही घियापासून म्हणजे बरीच नावं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आणि ते पुस्तक म्हणजे मला एक गोष्ट सांगा, की पुस्तकाच्या सुरुवातीला तुम्ही लिहिलेलं आहे की नंदू नाटेकरांना समर्पित. तर तुम्ही एवढ्या जणांना भेटलात, पण ते त्यांना समर्पित का आहे? मेन कारण त्याचं हे आहे की वयाने सगळ्यात मोठे होते ते. सुरुवात आम्ही नंदू नाटेकर सर वन ऑफ द फर्स्ट प्लेयर ज्यांच्याशी आम्ही भेटलो. तिथून इनफॅक्ट पुस्तकाची सुरुवात झाली. आणि अजून एक मे बी एक मोठं रिझन हे आहे की सगळ्यांना माहितच आहे नंदू नाटेकर हे नाव बॅडमिंटनमध्ये खूप मोठं आहे. पहिलेचे कोणतेही प्लेयरशी जर जर बोललं तर ते सगळे म्हणतात की नंदू नाटेकर इज अ लेजेंड. सो आय थिंक हे 2-3 कारण मेन रिझन होते आमचे टू डिसाईड की आम्ही त्यांना हे पुस्तक समर्पित करावं. प्रश्नच नाही. पण पहिली म्हणजे तुम्हाला त्यांना भेटता आलं, सुरुवात त्यांच्यापासूनच झाली. हो, त्यांच्याशी आम्ही सुरुवात केली. आम्ही पहिले आरिफ सर ह्यांचं नाव पण मेन्शन्ड आहे पुस्तकामध्ये, खूप मोठे आरिफ कोच. साहब. येस, आरिफ. आरिफ येस. साहब. त्यांच्याशी भेटलं आणि त्याच्यानंतर आम्ही ते हैदराबादमध्ये होते. तिथून आम्ही एक पुण्याची ट्रिप केली. तर तिथे आम्ही नंदू नाटेकर सरांना भेटलं. सो ही वॉज द फर्स्ट फ्यू ज्यांच्याशी आम्ही सुरुवात झाली त्यांच्याशी पुस्तक. बरोबर, बरोबर. पण तुम्ही एवढ्या जुन्या खेळाडूंना भेटलात, वेगवेगळ्या म्हणजे पुरुषांमध्ये असू दे, महिलांमध्ये असू दे, तुम्ही सगळ्या खेळाडूंना भेटलात. तर तुम्हाला भारताच्या बॅडमिंटनच्या प्रवासाबद्दल किंवा भारताच्या बॅडमिंटनच्या बाकीच्या देशातल्या खेळाडूंच्या तुलनेमध्ये प्रभावाबद्दल तुमचा अनुभव कसा होता या पूर्ण पुस्तकाच्या प्रवासामध्ये? तुमची निरीक्षणं त्याच्या बाबतीत काय होती दोघांची? आधी कोणी उत्तर दे. ऍक्च्युली माझ्यासाठी म्हणजे कन्सिडरिंग फर्स्ट टाइम होतं टू रिसर्च अबाउट बॅडमिंटन, टू राईट अबाउट बॅडमिंटन. स्पोर्ट्स मी पहिल्यापासून फॉलो करत होतो, पण टू स्पेसिफिकली रिसर्च अँड राईट ऑन बॅडमिंटन हे फर्स्ट टाइम होतं. सो स्टार्टिंग जेव्हा मी बोलायला सुरू केलं प्लेयर्सशी, त्यांच्यावर वाचायला सुरू केलं, सगळ्यात मोठी गोष्ट हे होती की माझं स्वतःची अंडरस्टँडिंग वाढवायला खूप वाचावं लागलं. पहिलेचे आर्टिकल्स, मॅगझिन्स, न्यूजपेपर्स सगळे आम्ही कव्हर केले. आणि जसं स्पेसिफिक टू युअर क्वेश्चन, इंडियाचं बॅडमिंटनचं स्टेचर काय होतं, आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल इंडियामध्ये बॅडमिंटन वाढत आलं. हळूहळू आपण हे म्हणू शकतो की पहिले थोडं कमी होतं, मग बिकॉज ऑफ सर्टन प्लेयर्स त्याची पॉप्युलॅरिटी वाढत गेली. अँड इंटरनॅशनल बॅडमिंटन आपण डेफिनेटली पार्टिसिपेट करायचे. आपण एक एक करत आपल्याकडे अचीवमेंट पण आले. दिनेश खन्ना सरांनी एशियन बॅडमिंटनशिप पार्टिसिपेशन केलं होतं. नंदू नाटेकर सर बाहेर गेले होते. प्रकाश पादुकोण सर ऑल इंग्लंड जिंकले. तर कम्पॅरेटिव्हली डेफिनेटली आपण वरती येत होतो तेव्हा. म्हणजे वी वर नॉट लॅगिंग बिहाइंड, बट ॲट द सेम टाइम कदाचित अचीवमेंट्स त्यावेळी एवढे नव्हते जेवढे आज आपल्याला दिसतात सायना आणि सिंधूच्या एजच्या नंतर. सो दॅट वे डेफिनेटली त्यांचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे नॅशनल अँड इंटरनॅशनल पहिलेच्या प्लेयर्सचं. सो येस, आय थिंक माझं मत हे आहे. आणि मी सांगतो खूप क्रेडिट द्यायला पाहिजे ते प्लेयर्सना, कारण ते एकमेकांबद्दल एवढं चांगलं बोलत होते. आम्ही जेव्हा भेटत होतो म्हणजे एका जागी येऊन आम्ही फसलो की आता ह्या प्लेयरला कसं कॉन्टॅक्ट करायचं. जसं अमिता कुलकर्णी, मंजुषा कन्वर जी आधी जी पुण्याची आहे, तिने आम्हाला हेल्प केलं. तिने फोन केलं, आमचं अपॉइंटमेंट ठेवलं, ती आली स्वतः, आम्ही भेटलो
आणि अक्षयला ऍक्च्युली ती अक्षयचं बोलणं म्हणजे त्याचं वय बघून अमिता सिंगला खूप प्रोत्साहन द्यायला त्याला. तर खूप चांगलं बोलली ती. पुष्कळ विषय तिने टच केले आणि नंतर जसं मी सांगत होतो दमयंती तांबे, आम्ही हो. तिला भेटायला दोनदा भेटलो. तिने फोटोज वगैरे दिले आपले. तसंच आम्ही घियानी तर आम्ही एवढं चांगलं आम्हाला वेलकम केलं. मुंबईला खार जिमखाना ना आम्ही भेटलो आणि लेरॉय डिसा तर म्हणजे मी आता रिसेंटली त्याला भेटलो. त्याला खूप आवडलं पुस्तक. जेवढं वेळ त्यांनी पाहिलं आणि मी जेव्हा त्याला सांगितलं की तुझं चॅप्टर अक्षयने लिहिलंय तो खूप इम्प्रेस झाला की म्हणजे कारण अक्षयनी तर त्याला खेळताना पाहिलेलं नाही. माझं आणि लेरॉयचं करिअर 82 मध्ये सुरू झालेलं. मी एशियन गेम्स कव्हर केलो जेव्हा त्याला ब्रॉन्झ मिळालेलं. तर प्लेयर्सना मी क्रेडिट देईन आदित्य की त्यांनी कसं एकमेकांना सपोर्ट करून आम्हाला एकमेकांची टचमध्ये ठेवून आणि दुसऱ्यांबद्दल माहिती देऊन आणि मी विसरायच्या आधी डेफिनेटली मी क्रेडिट देणार गोपीचंदला. कारण एक तर त्यांनी खूप सुंदर फॉरवर्ड दिला मला लिहून आणि म्हणजे मी नाही कधी विसरू शकत आरिफ साहेब, माझा कोलीग व्ही सुब्रमण्यम, राकेश राव आणि सगळ्यात मोठं जे आम्हाला सपोर्ट मिळालं ते मिळालं शिरीष नाटकर्णीकडनं. त्यांनी खूप आधी खूपच पुस्तक सगळे. केलेलं. हा, तो एवढा फिरलेला आहे तो माणूस आणि त्याचं स्वतःचं ज्ञान भयंकर आहे बॅडमिंटन बद्दल आणि त्यांनी आम्हाला फोटोज वापरू दिले आपल्या पुस्तकावरून. म्हणजे त्याचं मोठं एक आमच्यावर एक उपकार म्हणावं कारण ते फोटोज आम्हाला मिळाले नसते. प्लस सगळ्यात मोठी गोष्ट ब्लूम जरी तयार झाले त्यांनी बॅडमिंटनवर पुस्तक छापलं. कारण आता तू बघशील सिंधूनी सायनानी त्यांच्याबद्दल एक पुस्तक आहे, गोपीचंद बद्दल एक पुस्तक आहे, प्रकाश बद्दल एक पुस्तक आहे. पण ह्याच्यात पुष्कळ खेळाडू असे आहेत जे लोकांना माहीतच नव्हते. आज कमीत कमी आजच्या जनरेशनला नाही माहीत. तर त्यांच्या स्टोरीज खूप सुंदर आहेत आणि मला या गोष्टीचं गर्व आहे की आम्ही एक म्हणजे मेहनत करून खूप फिरून त्यांना भेटून एक बॅडमिंटनचं पुस्तक तयार केलं. नाही, एक्झॅक्टली. म्हणजे मी तेच म्हणणार होतो की नंदू नाटेकर झाले, प्रकाश पदुकोण झाले, त्याच्यानंतर गोपीचंद झाले, त्याच्यानंतर सायना नेहवाल झाले, सिंधू झाले, आता लक्ष्य सेन आहे, प्रणय आहे. ही नावं आपल्याला सक्सेसफुल लोकांची नावं आपल्याला बाबा याच्यात मेडल मिळालंय अशी सगळी नावं ही 5-5, 7-7 वर्षाच्या अंतराने किंवा काही 10-10, 15-15 वर्षाच्या अंतराने जे स्टार झालेत ती नावं आपल्याला माहिती आहेत. पण त्याच्या खाली या सगळ्या लोकांची मेहनत आहे. हे सगळे लोक होते तिकडे, त्यांच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यावेळी म्हणजे बॅडमिंटन इंटरनॅशनलला नाही पण त्यावेळी नॅशनल जिंकणं सुद्धा खूप मोठं होतं. कॉमनवेल्थला जाणं मोठं होतं. तिकडे रिप्रेझेंट करायला सुरुवात करणं महत्वाचं होतं. तर या सगळ्यांसाठीचा पाया ज्या खेळाडूंनी तयार केलेला आहे त्या सगळ्यांच्या गोष्टी या पुस्तकात आलेल्या आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही म्हणाल तसं काही म्हणजे काय आपटे बहिणी असू देत, देवधरांच्या बहिणी असू देत, मिताशा असू दे, म्हणजे जी नावं म्हणजे आता मी पण कदाचित अक्षयच्या जनरेशनचा असेल किंवा थोडा मोठा असेल पण ही नावं बॅडमिंटनच्या बाबतीतली आपल्यालाही माहिती नसलेली त्यांच्या गोष्टी या सगळ्या या पुस्तकातून आपल्याला समोर येत आहेत. तर त्याच्यामुळे बॅडमिंटनच्या बाबतीत आणि अशी पुस्तकंही फारशी नाही आहेत की ज्याच्यामध्ये याच्या सगळ्याचा आणि तुम्ही ज्यांचा शिरीष कुलकर्णींचा उल्लेख केला नाडकर्णींचा त्याची फोटोज सुद्धा फार सुंदर आहेत. म्हणजे क्वालिटी फोटोची सुद्धा म्हणजे आत्ताच्या याला अनुसरून आहे. त्याच्यामुळे तो काहीच प्रश्न नाहीये. पण आत्ता तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही वेगवेगळ्या जुन्या खेळाडूंशी बोललात तसंच तुम्ही आत्ताच्या खेळाडूंशी बोललात. पुलेला गोपीचंद यांनी फॉरवर्ड लिहिलेले आहे. तर आत्ता गेल्या 15-20 वर्षामध्ये बॅडमिंटनमध्ये काय बदल झाला? म्हणजे सायना सिंधूला ऑलिम्पिक मेडल मिळालं, चिराग सात्विक अगदी जवळ आले पण जिंकू शकले नाहीत. पण हा माहोल तयार होण्याच्या साठी काय बॅकग्राऊंड झाली का ते जास्ती इंडिव्हिज्युअल सेंट्रिकच होतं ते पण आम्हाला सांगा.
तर मी सांगतो आदित्य, ह्याच्यात एक गोष्ट सगळ्यात मोठी अशी की काही मोटिवेटिंग फिगर्स होते आधी. प्रकाश पदुकोणे, दिनेश खन्ना, त्यांच्या आधी नंदू नाटेकर, सुरेश गोयल, हे काही नावं असे आहेत. दिनेश खन्ना तर म्हणजे जबरदस्त प्लेअर होते. अनफॉर्च्युनेटली फुटेज नाही आपल्याला बघायला. प्रकाश तर ऑफकोर्स आर्टिस्ट होता कोर्टवर. गोपीचंद मग आला. गोपीचंद जेव्हा जिंकला त्यांनी खूप मोठं पुश केलं बॅडमिंटनला, कारण तो 2001 साली त्यांनी ते जिंकलं. त्याच वर्षी लक्ष्मणनी लक्ष्मणचं ते मोठे इनिंग्स ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट होती, ते दोन्ही एकाच वर्षी आले. तर दोघं हैदराबादचे, आम्ही पण हैदराबादहूनच येतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की तिथून एक स्पार्क जे मिळालेलं प्लेयर्सना. आणि मेन काय होतं आदित्य की त्या काळात त्यांना स्वतः सगळं फिरून तयार करावं लागायचं, एंट्रीज पाठवावं लागायचे, स्पॉन्सरशिप तर नव्हतीच. पण नंतर गव्हर्नमेंटने एक खूप चांगलं काम केलं स्पोर्ट्स मिनिस्ट्रीनी, की ते बॅडमिंटनला सपोर्ट करू लागले. बॅडमिंटन एक प्रायोरिटी गेम झालं आणि मग कुठल्याही मोठ्या कॉम्पिटिशनला त्यांनी बॅडमिंटन प्लेयर्सला थांबवलं नाही जाण्याकरता. खूप त्यांच्याकरता कॅम्प्स ठेवले. प्लस बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया जर पाहायला गेला तर मागच्या 10-1 वर्षात त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. त्यांनी फॅसिलिटीज वाढवले. कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत. प्लेयर्सना जे हवंय ते मिळतं. तर तू पाहिला असशील की मागच्या एक सिंधू म्हण, सायना म्हण, हे सगळे जे एफर्ट होतं ते कलेक्टिव्ह एफर्ट आहे. त्यांचे इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्स असणार, पण गव्हर्नमेंटचा साथ, बॅडमिंटन असोसिएशनचा साथ, आणि एक नाव हिमल कुमार, तो नेहमी मागे असतो. ऍज अ कोच प्लेअर होता, पण ऍज अ कोच त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन पुढे आणलं जात नाही. तो मला वाटतं त्याचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण बॅडमिंटनला स्पॉन्सरशिप मिळणं, गव्हर्नमेंटचा साथ मिळणं, आणि मेन सांगतो आदित्य, मला खूप म्हणजे असं वाटतं की आपल्याकडे फक्त क्रिकेटर्सला मॅनेजर्स असतात. आज बॅडमिंटन प्लेअर सुद्धा मॅनेजर ठेवतात, कारण म्हणजे त्याचा अर्थ आहे की ते प्रोग्रेस करतात. सर मी एक जर पॉइंट ह्याच्यामध्ये जर इफ आय कॅन ऍड. हो, प्लीज गो अहेड. बिकॉज ऍक्च्युली दोन प्लेयर्स, अमिलिया मॅम आणि मधुमिता बेस्ट मॅम, त्यांनी हे मेन्शन केलं होतं की कसं पहिलेच्या प्लेयर्सचं डेफिनेटली इन्फ्लुएन्स होतं चुझिंग ऑफ द करिअर अँड त्याला पुढे कसं घेऊन जायचं. तर इनफॅक्ट जसं माझ्या वडिलांनी पण म्हणलं होतं की प्रकाश सरांचं जे अचीवमेंट होतं त्याच्यानी डेफिनेटली इन्फ्लुएन्स होतं प्लेयर्सवर टू कंटिन्यू इन द बॅडमिंटन करिअर. आणि त्याच्यानंतर डेफिनेटली येस, आपलं इंडिव्हिज्युअल लाइकिंग आहे तर तेच पुढे घेऊन जायला इज इनफ. बट ॲट द सेम टाइम इन्फ्लुएन्स, आपल्या प्लेयर्सचे इन्फ्लुएन्स जर काही बाहेर अचीव केले तर त्याच्याने खूप फरक पडतो. 70s 80s मधल्या प्लेयर्सना तुम्ही भेटला तर मला एक जाणून घ्यायला आवडेल पर्स्पेक्टिव्हनी, पुस्तकात पण त्याचा काही उल्लेख आलेला आहे. तर त्यांना खेळण्याचं इंटरनॅशनल स्टेजला किंवा नॅशनल स्टेजला सुद्धा, किंवा ते कंटिन्यू करत राहण्याचं, आता पुस्तकात आपण अमी घिया ज्यांना तुम्ही खारला भेटलात मुंबई, तर त्यांनी नंतर सोडून दिला खेळ. म्हणजे आपण तेव्हा काय अशी परिस्थिती यायची किंवा म्हणजे खेळण्याच्या दिवसात सुद्धा, लहान असताना सुद्धा मोटिवेशन काय असायचं? म्हणजे अमी घिया जर का मला नीट लक्षात असेल तर 17व्या का 18व्या वर्षी नॅशनल चॅम्पियन होते. म्हणजे एवढ्या लहान वयात नॅशनल चॅम्पियन झाल्यानंतर म्हणजे त्या काळातल्या गोष्टी, म्हणजे त्यांना मोटिवेट काय करायचं की आपल्याला खेळत राहायचंय, किंवा काय स्टॉप करायचं, त्याच्याबद्दल थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. येस सर, इनफॅक्ट मी हे प्रश्न सगळ्यांना हे प्रश्न विचारला आहे सेम, बिकॉज इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आपल्याला मोटिवेट काय करतंय आणि तुम्ही एवढे वर्ष कसं, हाऊ कॅन यू कंटिन्यू, खूप मोठा प्रश्न आहे हे. आणि मी जर खरं सांगू, सगळ्यांचं हे सेम आन्सर होतं की त्यावेळी कदाचित ऑपॉर्च्युनिटीज एवढे कमी राहायचे की तुम्ही जे एक सुरू केलं आहेत, तुम्ही एकदा ते सुरू करता देन यू कंटिन्यू डुईंग दॅट. तुम्ही एका गोष्टीचं तुम्हाला सुरुवातीमध्ये पॅशन आलं
तुम्ही त्याचे शाळेमध्ये टुर्नामेंट्स तुम्ही खेळतात, तुम्ही कॉलेजमध्ये रिप्रेझेंट करतात, मग ज्युनियर नॅशनल्स, मग नॅशनल्स, अँड दॅट कीप्स गोइंग. तर ते सगळ्यांचं जर मी एक कॉमन आन्सर जर मी हे जर मी इफ आय एम अलाउड टू से इज पॅशन एकदा सुरुवात झाली अँड आफ्टर दॅट इट वॉज जस्ट द लव्ह फॉर द गेम. आणि डेफिनेटली त्यांची स्वतःची फ्रेंडशिप जे माझ्या वडिलांनी पण आता मेन्शन केली की त्याच्यानी पण खूप मदत होती टू कंटिन्यू. बिकॉज फक्त ते स्टेडियमवर येऊन कोर्टमध्ये येऊन खेळणं फक्त तेवढंच नव्हतं त्यांचं लाईफ. कोर्टच्या बाहेर, स्टेडियमच्या बाहेर त्यांची स्वतः आपसात लाईफ खूप होती. सगळ्यांनी हे स्टोरीज मेन्शन केले की ते कसं कॅम्प्सला जेव्हा दुसऱ्या शहरमध्ये जायचे तिथे ते शहर एक्सप्लोर करायचे. आपलं मॅच संपल्यानंतरही दुसऱ्यांच्या मॅचसाठी थांबायचे. असं नाही की नेक्स्ट फ्लाईट तर तेव्हा एवढं नव्हतंच, पण तिथे थांबून एक दुसऱ्याला सपोर्ट करायचं. तर आय गेस हे सगळ्या गोष्टींनी पण खूप फरक पडतंय टू कंटिन्यू द स्पोर्ट. जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये ते लव्ह, ते पॅशन येणं ह्याचं पार्ट आहे माझं म्हणायचं अर्थ हे. फक्त स्पोर्टच नाही. सो माझी अंडरस्टँडिंग ही होती आफ्टर स्पीकिंग टू मोस्ट ऑफ देम. सर तुम्हाला काही बरोबर करायचं आहे? बोलला आदित्य. मी थोडक्यात सांगतो की म्हणजे नंदू नाटेकर सर थांबणार दिनेश खन्नाचं मॅच बघायला किंवा दिनेश खन्ना थांबणार नंदू नाटेकरांचं मॅच बघायला. आज असं नसतं. आज मॅच संपली की ते निघून जातात कोर्टहून आपल्या हॉटेलच्या खोलीवर. ते खूप मोठा फरक आहे हे. तेव्हा असं नव्हतं. जसं अक्षय म्हणाला, त्यांची जी मैत्री होती एकमेकाकरता, जे प्रेम होतं, जे पॅशन होतं बॅडमिंटनचं, ते दिसून यायचं. नकली म्हणजे खरोखरच होतं, जेन्युइन, नकली नव्हतं. बरोबर. म्हणजे आपण पुस्तकात बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे की सिंगल्स खेळायचे, मग गेल्या वर्षी जिंकलेल्या बरोबर 30 डबल्स खेळायचे, त्या पेअर पण म्हणजे ते जे म्हणजे हे या सगळ्या गोष्टी त्या बॉन्डिंगमुळेच कदाचित होऊ शकतात असं वाटतं. मला वाटतं की आपण प्रत्येकाने हे पुस्तक काय आहे म्हणजे भारताच्या बॅडमिंटनचा इतिहास काय याच्यासाठी वाचायलाच हवं. पण मला असं वाटतं की आपण जर का बॅडमिंटनचं पुस्तक तुम्ही लिहिलंय, बॅडमिंटन बद्दल बोलतोय, तर 2 गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला थांबता येणार नाही. ते म्हणजे 2022ला थॉमस कप भारताच्या पुरुषांनी जिंकला तो, आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मुलींनी जिंकलेली एशियन चॅम्पियनशिप. म्हणजे या 2 गोष्टी म्हणजे तुलनेने जेवढं त्याला श्रेय दिलं गेलं पाहिजे, कारण ही खूप मोठी दोन्ही अचीवमेंट्स आहेत. पर्टिक्युलरली थॉमस कप, कारण बाकीच्या सगळ्या टीम्सही त्यावेळी फुल स्ट्रेंथ होत्या पुरुषांच्या मध्ये. तर अशा वेळी तुम्हाला त्या आपल्या याच्याबद्दल आणि त्याचं आतापर्यंत त्याला मिळालेलं कव्हरेज याच्याबद्दल काय वाटतं? येस. आदित्य, आय थिंक माझं पर्स्पेक्टिव्ह जेवढं मी वाचलं ह्याच्याबद्दल, अचीवमेंट फर्स्ट ऑफ ऑल खूप मोठं, बिकॉज फर्स्ट टाइम अचीवमेंट आहे. ह्याच्या पहिले आपण आपलं पार्टिसिपेशन होतं. इनफॅक्ट आम्ही हे लिहिताना आमचं रिसर्च आम्ही हेच पाहिलं की दिनेश खन्ना सर पार्टिसिपेट केले होते थॉमस कपमध्ये. अँड पण आपण कधी पण एवढं पुढे नाही जाऊ शकलो. वी वर ऑलवेज आपलं जे रिजन होतं, आपल्या रिजनमध्ये जे बाकीचे काउंटरपार्ट्स होते ते नेहमी आपल्याला ओव्हर पॉवर करायचे. सो आय थिंक हे आपण एक खूप मोठं हर्डल क्रॉस केलं बाय विनिंग दिस टुर्नामेंट. अँड ॲट द सेम टाइम हे टुर्नामेंटचं स्टेचर खूप मोठं आहे. सो दॅट इट सेल्फ इज म्हणजे काय म्हणायचं, खूप मोठं अचीवमेंट. एक स्टेज जे आपण म्हणतो, एक स्टेज अचीव्ह करणं, प्लॅटफॉर्म वर जाऊन डिस्प्ले करणं की आपली ही केपेबिलिटी आहे. नॅशनल बॅडमिंटन आपलं पोटेन्शियल, मे बी दॅट्स हाऊ आय वुड पुट इट. अँड डेफिनेटली कव्हरेज त्याचं आपण पाहिलंच, मीडियामध्ये सगळीकडे कव्हरेज होतंच.
अँड जसं तुम्ही म्हणलं की आजच्या डेटवर कव्हरेज खूप स्ट्रॉंग आहे, देअरफोर सगळ्यांना दिसतंय. पण हे जर पहिलेचं काळ पाहिलं तर ते सगळं नव्हतं. कव्हरेज पण कमी होतं. सो इनफॅक्ट ते आमचं पॉइंट होतं की जर आपण फक्त जर पार्टिसिपेट ही केलो होतो, आपण एक स्टेजपर्यंत पोहोचलो पहिले, ते आम्हाला रीडर्सपर्यंत ती स्टोरीज काय म्हणायचं पोहोचवायच्या होत्या. येस, येस. त्यांच्यापर्यंत पोहोचवायची होती. सो दॅट्स द डिफरन्स आजच्या आणि पहिलेच्या काळांमध्ये. दॅट्स हाऊ आय वुड पुट इट. उबर कप मध्ये एशियन जे तू म्हणालास त्याच्यात अनमोल खर ती अशी एक आपण पाहिलं की एक प्लेअर आहे जे आपण पुढे बघू शकतो. आणि थॉमस कप तर जसं अक्षय म्हणाला खूप मोठे अचीवमेंट. आणि मी म्हणेन की जे 1983 मध्ये कपिल देवच्या टीमनी क्रिकेट करता केलं ते या थॉमस कप टीमनी 2022 मध्ये बॅडमिंटन करता केलं. कारण जेव्हा ते गेले खेळायला कोणी त्यांना काही चान्स दिलेला नाही आणि ते परत आले थॉमस कप जिंकून. म्हणजे खूप मोठी गोष्ट. आणि खेळ म्हणजे बॅडमिंटन करता एक मोठं बूस्ट म्हणेन. प्लस फॅक्ट की टीम चॅम्पियनशिप आपण चांगलं खेळतो हे आपलं कळून म्हणजे ह्या दोन ह्याच्यामध्ये आपल्याला कळा. प्रश्नच नाही, कारण या दोन गोष्टी फक्त माझं म्हणणं तेवढंच होतं फक्त की या सगळ्या गोष्टींवरती आपलं ते मोमेंटम बिल्ड होत गेलं पाहिजे. जास्तीत जास्त खेळ हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आणि आपण बॅडमिंटन म्हटलं की सायना सिंधू तर नाव येतच. सायना झाली म्हणून सिंधू झाली. पण सायनाच्या आधी अपर्णा पोपट याही झाल्या आहेत. ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा यांचीही मोठी अचीवमेंट आहे. त्याच्याबद्दल काय म्हणाल? शुअर सर. सर इनफॅक्ट अपर्णा मॅमचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन सायना हे नाव त्यांची त्यावेळी सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन अपर्णा पोपट होती. त्यांनी नॅशनल्समध्ये हरवून ते वरती आले तिथून, सायना नेहवाल म्हणजे. अँड अपर्णा मॅमचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन या मोठं अचीवमेंट ॲज फार ॲज इंडियन नॅशनल इज कन्सिडर्ड. त्यांनी 9 टायटल्स, कन्सिक्युटिव्ह 9 टायटल्स त्यांनी जिंकले. अँड ते सगळ्यात मोठं अचीवमेंट ते आपल्यामध्येच आहे. 9 वर्ष एक टायटल जिंकणं. आणि त्याला ते प्रकाश पादुकोण सरांनी त्याला टक्कर दिली. त्याच्या पहिले त्यांनी 9 टायटल्स जिंकले होते. तर विमेन्स बॅडमिंटनमध्ये 9 टायटल्स विथ अपर्णा पोपट मॅमचं तरी खूप मोठं अचीवमेंट आहे. ते मेन्शन करणं खूप जरुरी आहे. आणि आम्हाला त्यांच्याशी भेटायला संधी मिळाली. आम्ही मुंबईमध्ये भेटलो होतं. तर डेफिनेटली खूप ॲज अ पर्सन खूप एनकरेजिंग, बिकॉज त्यांनी कोच पण आहेत. करंटली इफ आय एम नॉट रॉंग ते अजूनही कोचिंग करतायत. अँड ते दिसून येते त्यांच्या बिहेवियरमध्ये, त्यांच्या तुम्हाला ते खूप एनकरेज करतात. त्यांनी आम्हाला पुस्तक हे लिहायला खूप मदत केली. अजूनही ते करतायत इनफॅक्ट. तर डेफिनेटली त्यांचं विदाउट मेन्शनिंग देअर नेम वी कॅनॉट मूव्ह फॉरवर्ड. आणि आम्ही दोघं म्हणजे MSCI ला भेटलो तिला मुंबईला. ज्वाला गट्टाला आम्ही भेटलो हैदराबादला, तिच्या घरी गेलो होतो. आणि मला ती ह्याकरता आवडते की थोडी म्हणजे ती आउटस्पोकन आहे. ती असं काही खराब नाही बोलत, पण तिचं जे पॉइंट असतं तिला वाटतं की मी बोलावं. त्याच्या आधी आणि अपर्णा पोपट बद्दल सांगितलं अक्षयनी. मला वाटतं की ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पाचं जे गोल्ड होतं, डबल्सचं गोल्ड 2010 कॉमनवेल्थ गेम्स दिल्लीला, खूप मोठी अचीवमेंट. आणि एक नाव मी ऍड करीन पटकन, आदित्य, हुफरिश नरिमन. ते CCI ला कोचिंग करतात आज सुद्धा. न चुकता ते येतात संध्याकाळी लहान मुलांना शिकवायला. आणि ते आपल्या काळात पण आउटस्पोकन होते. त्यांनी बॅडमिंटन असोसिएशनशी, फेडरेशन बरोबर त्यांनी आपले काही त्यांचे वाद झालेले, पण आपल्या जागी ते बरोबर होते. तर हे काही नावं जी आहेत ते मला खूप म्हणजे माझ्या मनात नेहमी राहतील. याच्यासाठी जसं तुम्ही म्हणालात की आता फेडरेशनही प्रयत्न करतंय, बाकीच्याही गव्हर्नमेंटच्या टॉप स्कीममध्येही बॅडमिंटनला आता प्राधान्य दिलं जातंय. या सगळ्या गोष्टी कल्मिनेट झाल्या तर आपलं जे क्रिकेट, हॉकी डॉमिनेटेड
गोष्टी आहेत त्याचा आता बॅडमिंटनकडे किंवा बाकीच्या खेळांकडेही आता हळूहळू ओढा जातोय, पण त्यात जेवढ्या गव्हर्नमेंटच्या कंट्रोलच्या बाहेर येऊन इंडिपेंडेंटली पुढे जायला लागतील तेवढं मला वाटतं त्याचा जास्तीत जास्त प्रसार होईल. म्हणजे लोकांना गव्हर्नमेंट जॉब शिवाय हा खेळ परस्यू करता आला तर ते जास्ती लाभदायक होऊ शकेल पुढच्या काळामध्ये खेळाडू आणि सगळ्यांच्याच दृष्टीने. तेवढं फायनान्शियल मसल पॉवर त्याच्यामध्ये यावी अशी आपण इच्छा करूया. आणि तुम्हाला दोघांनाही म्हणजे वडील आणि मुलांनी एकत्र येऊन स्पोर्ट्सवरती किती पुस्तकं लिहिली आहेत मला माहीत नाही, ते वेगळं मला रिसर्च करायला लागेल त्याच्यासाठी. पण हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे आणि दोघांनी एकत्र येऊन को-ऑथर करणं बॅडमिंटन सारख्या विषयावरती त्याच्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन. मी स्पोर्ट्स कट्टेकरांना सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी हे पुस्तक नक्कीच बघावं. आणि आज तुम्ही दोघंही या पुस्तकाच्या निमित्ताने कट्ट्यावरती गप्पा मारायला आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही पुन्हा लोकपल्ली सर आणि अक्षय तू पण पुढच्या पुस्तकाच्या वेळी किंवा लोकपल्ली सर बाकी पण आमच्याशी गप्पा मारायला कट्ट्यावरती तुम्ही नक्की येत राहा. आजच्या कट्ट्यावरच्या नाही आदित्य, एक आम्हाला दोघांना तुला थँक्यू बोलावं लागेल आणि आपला मित्र अमोल कराडकर, कारण त्याला मी विचारलेले हे जमेल का, तो पटकन म्हणाला हो आणि तू मला फोन केलास. त्याच्या आधी पण मी आलोय स्पोर्ट्स कट्ट्यावर, पण आम्ही दोघं मनापासून तुझा आभार मानतो की तू पुस्तकाला सपोर्ट करतोयस आणि आम्हाला संधी दिलास आपले विचार ठेवायला. Yes, Aditya, if I add just one point, thank you so much for म्हणजे मला हे संधी द्यायला, जसं वडिलांनी म्हणलं आता, बिकॉज फर्स्टली माझ्यासाठी हे फर्स्ट टाइम आहे अँड फर्स्ट बुक मी जे आपल्या वडिलांबरोबर लिहिलं. सो डेफिनेटली तुम्ही हे आम्हाला प्लॅटफॉर्म दिलं अजून लोकांपर्यंत पोहोचवायचं ही न्यूज की आम्ही हे पुस्तक लिहिलंय बॅडमिंटनवर, त्याचे स्टोरीज. अँड ॲट द सेम टाइम पर्सनली माझ्यासाठी पण हे खूप मोठी गोष्ट आहे. सो डेफिनेटली जर पुढे कधी संधी मिळाली मला पुन्हा, सो आय डेफिनेटली वुड लव्ह टू जॉईन अगेन. थँक्यू. तुम्हाला दोघांनाही पुन्हा एकदा धन्यवाद. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आज आपण इकडेच थांबूया. तुम्ही बाकीचेही एपिसोड्स बघा. आत्ता मात्र आम्ही थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.